सो जेवढी पण मुलं MSTCET 2025च्या एक्झामला अपियर करणार आहेत त्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की MSTCETचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय का? रिसेंटली CET सेलने MSTCETचा सिलेबस अँड एक्झामचे डेट्स हे ऑफिशियली डिक्लेअर केले होते आणि त्यानंतर प्रत्येक मुलाला एकच प्रश्न पडला की जसं JEE साठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही सुरू झाली होती तशीच आपल्या MSTCETच्या एक्झामसाठी पण ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होणार आहे का? जर होणार असेल तर ते कधीपासून होणार आहे? जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली तर किती वेळ म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचं ड्युरेशन काय असेल अँड ॲट दी एंड तुमचं ॲडमिट कार्ड कधी येणार आहे? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड अँड ऑल्सो मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला पूर्ण MSTCETच्या रिगार्डिंग गायडन्सचे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. जे पण काय अपडेट्स वगैरे येतील तर त्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. आणि एकदा तुमची MSTCETची एक्झाम झाली तर त्याच्यानंतर तुमची एक इम्पॉर्टंट ॲडमिशन प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक ॲडमिशन प्रोसेस करावी लागते. तर त्या प्रोसेसमध्ये पण मी तुम्हाला गायडन्सचे व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की जशी JEE साठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते तशीच आपल्या CETच्या एक्झामसाठी पण ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते का? तर येस, CETच्या एक्झामसाठी पण ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते. या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या वेळेस तुमचे जे पण काय पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला फिल करावी लागते, जसे की तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि इतर काय पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये फिल करावी लागते. अँड ॲज वेल एज तुमचे जे पण काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तर ते पण तुम्हाला अपलोड करावे लागतात. सो ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग खूप इम्पॉर्टंट असते. जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग नाही केले तर तुम्ही CETच्या एक्झामला अपियर नाही करू शकत. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की MSTCETचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे का? आणि जर नसेल सुरू झालं तर कधीपासून हे रजिस्ट्रेशन म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होणार आहे? सो बघा, अजूनपर्यंत CET सेलने ऑफिशियली काही नोटीस प्रोव्हाइड नाही केली आहे. बट बेस्ड ऑन दी लास्ट इयर अपडेट तुमचे MSTCETचं रजिस्ट्रेशन जानेवारी मंथमध्ये सुरू होऊ शकतं, कारण की लास्ट इयरसुद्धा जानेवारी मंथमध्येच ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली होती. सो मोस्ट एक्सपेक्टेडली तुमचीसुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग 2025च्या CETसाठी जानेवारी मंथपासून सुरू होऊ शकेल. सो जेव्हा पण ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल मी स्वतः तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला नोटिफाय करेन. प्लस मी तुम्हाला हे पण सांगेन की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. पूर्ण मी एक तुमच्यासाठी ट्युटोरियल व्हिडिओ बनवेन. तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की ह्या रजिस्ट्रेशनचं ड्युरेशन काय असेल, म्हणजे कधीपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू असेल? तर एकदा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली तर मिनिमम तुम्हाला 1 ते 2 महिने तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी. म्हणजे जर जानेवारी मंथमध्ये तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली तर एंड ऑफ फेब्रुवारी किंवा मिड ऑफ मार्चपर्यंत तुम्हाला टाईम प्रोव्हाइड केला जाईल तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी, कारण की एप्रिलपासून तुमची MSTCETची एक्झाम सुरू होणार आहे. सो त्यामुळे मोस्ट एक्सपेक्टेडली एंड ऑफ फेब्रुवारीपर्यंत किंवा मिड ऑफ मार्चपर्यंत तुम्हाला टाईम प्रोव्हाइड केला जाईल ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी. जेव्हा पण तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल, जेव्हा पण तुमची काय अपडेट वगैरे येईल तर मी तुम्हाला नोटिफाय करेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की आमचं CETचे ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार? ॲक्च्युली हा क्वेश्चन खूप नंतर विचारला जाणारा क्वेश्चन आहे, बट ह्याचा पण उत्तर मी तुम्हाला आत्ताच देतो की जेव्हा पण तुमची CETची एक्झाम असेल त्याच्यात 10 ते 15 दिवसा अगोदर तुमचं ॲडमिट कार्ड हे रिलीज होत असतं. जशी तुमची CETची एक्झाम 9 एप्रिलपासून सुरू होते, सो मोस्ट एक्सपेक्टेडली एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्येच तुमचे ॲडमिट कार्ड हे रिलीज होतील. आता तुम्ही ॲडमिट कार्डचं काहीच टेन्शन घेऊ नका, त्याच्या रिगार्डिंग पण मी तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करेन. आय होप तुमच्या रजिस्ट्रेशनच्या रिगार्डिंग जे पण काही डाऊट्स होते, जे पण काही क्वेश्चन्स होते, हे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला मिळालेले असतील. जर तुम्हाला अजून पण काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर तुमचे काही व्हिडिओचे सजेशन असतील, तुम्हाला वाटत असेल की त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवावं तर ते पण तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्की ट्राय करेन त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचं. बाकी CETसाठी कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात त्याच्यावर मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. सो त्यासाठी तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. जर मला पर्सनली काही डाऊट्स वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो अगेन दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.